नमस्कार मुलांनो, विषय मराठी, इयत्ता 10वी, पुस्तकाचे नाव आहे अक्षर भारती। आज आपण अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, त्याचं प्रारूप व पत्रलेखन याविषयी माहिती पाहणार आहोत। जो अभ्यासक्रम आपल्याला CBSE कडून उपलब्ध झालेला आहे तो आपण पाहूया। त्यामध्ये तू बुद्धी दे ही प्रार्थना आहे, केवळ काव्यानंदासाठी आहे, वाचनासाठी आहे। संतवाणी यामध्ये अंकिला मी दास तुझा, संत नामदेव यांचा अभंग आहे। शाल, पुढचा पाठ उपास, पुढची कविता आहे 2 दिवस। चुडीवाला, फूट प्रिंटर्स, ऊर्जा शक्तीचा जागर। पुढचा औक्षण ही कविता आहे, रंग साहित्याचे पाठ आहे। खरा नागरिक, स्वप्न करू साकार कविता आहे। स्थूल वाचन, मोठे होत असलेल्या मुलांनो आणि उत्पत्ती कोश। यामध्ये कदाचित जर शाळा वेळेवर उघडल्या नाहीत, जर वेळ लागला तर अजूनही अभ्यासक्रमामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। हा आपला अभ्यासक्रम। आता व्याकरण काय आहे ते आपल्याला पुढे समजेल। लेखन विभाग काय आहे तो पण या ठिकाणी आहे। अपठित गद्य उतारा, अनसीन पॅसेज 10 मार्कासाठी आहे। हे 2 आहेत, 2 गद्य उतारे 10 मार्काकरता आहेत। एक उतारा आणि दुसरा उतारा 10 मार्काकरता आहे। प्रत्येक उतार्यावर प्रश्न कसे असतील पहा। MCQ 3 मार्काकरता आहे, 3 प्रश्न असतील। व्हेरी शॉर्ट आन्सर 3 म्हणजे एका वाक्यात उत्तरे द्या, 3 असतात। आणि शॉर्ट आन्सर थोडक्यात उत्तर 2 तुमच्यासमोर आहे, तुम्ही व्यवस्थित त्याला पहा। हा दोन्ही गद्य उतार्यावर अशाच प्रकारचे प्रश्न असतील। त्यानंतर सेक्शन B हा 20 मार्काचा आहे। यामध्ये लेखन विभाग काय आहे? निबंध आहे। निबंध कोणत्या प्रकारचे आहेत आपल्यासमोर त्या ठिकाणी दिलेले आहेत। कल्पनात्मक आहे, वर्णनात्मक आहे आणि आत्मवृत्त आहे। 3च प्रकारचे निबंध आहेत। लॉंग आन्सर म्हणून लिहायचं, 150 ते 200 शब्दापर्यंत आपण भरपूर वेळा केलेला आहे। लिहिता 8 मार्कासाठी आहे। त्यानंतर कथालेखन, दिलेले मुद्दे असतात, त्या मुद्द्यांच्या आधारे कथेचा आपल्याला विस्तार करायचा, 7 मार्काकरता आहे। आणि लेटर, पत्रलेखन, मागणीपत्र आणि तक्रारपत्र हे 5 मार्काकरता आहे। त्याच्यानंतर शब्दांच्या जाती, ह्या 4 प्रश्न असतील, त्यावरती एका वाक्यातच आहेत ते। नंतर काळाचे प्रकार, काळ ओळखा किंवा बदला असा प्रश्न असेल, 3 मार्क आहेत, 3 प्रश्न। नंतर काइंड्स ऑफ सेंटेन्स, वाक्यांचे प्रकार आणि वाक्य परिवर्तन, वाक्यांचे प्रकार आणि परिवर्तन। यामध्ये विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी आणि आज्ञार्थी हे आपण पाहिलेले आहेत 9वीला असतानाच। नंतर आयडेंटिफिकेशन ऑफ समास, जो आपण 9वीला समास अभ्यासलेले आहेत तोच यावर्षी समास 10वीला दिलेले आहेत। प्रयोग काढून टाकलेले आहेत, प्रयोगाच्या ऐवजी समास घेतलेले आहेत। द्वंद्व समास, त्याचे 3 प्रकार आहेत। द्विगु समास आहे आणि अव्ययीभाव समास आहे। 2 मार्काकरता आहे हे। एक तर विग्रह करा किंवा समास ओळखा असं असेल।
चेंज ऑफ जेंडर, लिंग बदला, वचन बदला, 2-2 मार्काला प्रश्न आहे. नंतर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द 2-2 मार्काकरता आहे. हे झालं 20 मार्काचं सेक्शन सी मधलं व्याकरण. आता गद्य, पद्य आणि स्थूल वाचन याकडे जाऊयात. सेक्शन डी हा जो आहे गद्य, पद्य आणि स्थूल वाचन. त्यापैकी गद्य आहे फक्त 10 मार्काला. कोणते कोणते आहेत पाठ ते तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये सांगितलेले आहेत. आणि पद्य कोणते आहेत ते देखील तुम्ही पाहिलेले आहेत. आणि स्थूल वाचन देखील 2 आहेत. आता गद्यावर पाठावर कसे प्रश्न असतील? MCQ बहुपर्यायी प्रश्न 3 आहेत. 3 मार्काकरता. एका वाक्यात उत्तरे द्या 3 आहेत. 3 मार्काकरता. शॉर्ट आन्सर थोडक्यात उत्तरे द्या 2 प्रश्न 4 मार्काकरता. कवितेवरती MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन 2 मार्काकरता. व्हेरी शॉर्ट आन्सर एका वाक्यात उत्तरे द्या 4 1 मार्काकरता. आणि शॉर्ट आन्सर 2 आहेत 2 मार्काकरता. आता स्थूल वाचन 2 आहेत आपल्याकडे आणि ते फक्त 2च मार्काला आहे. म्हणजे 1 स्थूल वाचन एका मार्काकरता आहे आणि त्यावर फक्त एकच प्रश्न असेल. तर अशा प्रकारे हे 20 मार्काचं गद्य, पद्य आणि स्थूल वाचन आहे. आता इंटरनल जे एक्झाम आहे जसं होमवर्क, क्लासवर्क, पिरियडिक टेस्ट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. त्या सर्व 20 मार्काला आहेत. 80 मार्काचा वार्षिक परीक्षेचा पेपर असतो आणि 20 मार्क हे इंटरनल असतात, जे वर्षभर आपण 3 परीक्षा देतो. पिरियडिक टेस्ट त्यातले बेस्ट 200 मार्क घेतले जातात आणि त्याला 20मध्ये कन्वर्ट केले जातात. पुढे मी आज तुम्हाला पत्रलेखन घेणार आहे. पत्रलेखन आपण 9वी इयत्तेला असतानाच पाहिलेलं आहे. जे मायग्रेशनला विद्यार्थी गेले होते त्यांनी पत्रलेखनाचा सराव केला असेल. तरीही आपण एकदा पुन्हा पत्रलेखन पाहूया. पत्रलेखन ही एक कला आहे. आपल्या मनातले भाव, विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे, तसेच आपल्या भावना, विचारांचे चांगल्या भाषेत संक्रमण करण्याचे पत्र हे उत्तम आणि लिखित असं साधन आहे. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, पत्रलेखन या घटकाचा आपण अभ्यास यापूर्वी केलेला जरी असला तरी पारंपरिक पद्धतीने आपण पत्रलेखन करत होतो. पण तंत्रज्ञान युगामध्ये आपण वावरत आहोत. संगणक आहे, भ्रमणध्वनी आहे, इंटरनेट आहे, मेल आहे. याद्वारे तुमची त्या तंत्रज्ञानाशी चांगली दोस्ती झालेली आहे. पण फोनचा वापर वाढल्याने आजकाल कोणी पत्र लिहित नाही आणि काही गरजही त्याची वाटत नाही. पण असं जरी असलं तरी अनौपचारिक पत्र, आता अनौपचारिक पत्र म्हणजे कसे? घरगुती पत्र. आपण आई, वडील, बहीण, भाऊ, काका, काकी, मामा, मामी, मावशी हे घरगुती पत्र आहे. यामध्ये आपण आपल्या भावना प्रभावीपणे त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो. तसेच औपचारिक पत्रासाठी, औपचारिक पत्र म्हणजे कसं? मागणी पत्र आहे, विनंती पत्र आहे, तक्रार पत्र आहे, अभिनंदन आहे, विनंती, असे अनेक प्रकार येतात. हे कार्यालयीन पत्रे ते औपचारिक पत्रामध्ये येतात. यामध्ये आपलं म्हणणं, आपले विचार, मागणी, तक्रार, विनंती योग्य जे काही असेल ते योग्य शब्दामध्ये आणि कमीत कमी शब्दात संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे आवश्यक कौशल्य आहे. आजही पत्रलेखन ही कला आत्मसात करणे आवश्यक आहे आणि त्याची आपल्याला गरज पडते. आता उदाहरणार्थ तुमचं बँकेचं पासबुक हरवलेलं आहे, तर तुम्ही तक्रार कशी करणार किंवा विनंती कशी करणार? तर त्या पद्धतीने तुम्हाला ते बँकेत गेल्यावर अर्ज करायला सांगतात. अर्ज करणे म्हणजेच काय असतं? पत्र लिहिणे हा प्रकार असतो आणि ते आपल्याला कौशल्य येणं फार आवश्यक आहे.
आता पत्रलेखनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे आणि या पुढील काळामध्ये तुम्हाला मेल पाठवण्याचे तंत्र अवगत करावे लागणार आहे. बहुतेकांनी केलं पण असेल. म्हणून यावर्षी आपण पत्राचे प्रारूप हे नवीन तंत्रज्ञानानुसार अभ्यासणार आहोत. जसा मेल केला जातो तसा आजकाल लिखित स्वरूपात कुणी करत नाही, पण इंटरनेटच्या माध्यमातून संगणकाच्या माध्यमातून आपण मेलवरती संबंधित व्यक्तीपर्यंत आपले म्हणणे आपले विचार आपण प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडू शकतो. पत्रलेखन आता जशी पारंपरिक जी जुनी पद्धत होती ती बदललेली आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आता आपल्याला नवीन पद्धतीने पत्रलेखन करायचं आहे. ते तुमच्यासमोर येत आहे. पत्रलेखन प्रारूप हे कसं असते, सगळ्या गोष्टी डाव्या बाजूला घ्यायच्या पत्राच्या. पूर्वी आपण आपला स्वतःचा पत्ता उजव्या बाजूला घ्यायचो, आता तसं नाही आहे. या ठिकाणी पत्ता हा शेवटी सगळ्यात खाली येतो, तुमच्यासमोर आहे हे लक्षात घ्या. आणि मी सांगितलेलं पण होतं तरी पुन्हा आवृत्ती आहे. सुरुवातीला ज्या दिवशी आपण पत्र लिहितो त्या दिवसाचा दिनांक द्यायचा कागदाच्या डाव्या बाजूला आणि ज्याला पत्र पाठवायचं त्यासाठी प्रति हा शब्द वापरून स्वल्पविराम द्यायचा आणि त्याखाली त्या व्यक्तीचा योग्यरित्या सन्मानयुक्त शब्द लिहायचा. माननीय, जसं दुकानदार असेल तर व्यवस्थापक, पुस्तक विक्रेता जरी असला त्याच्याकडून पुस्तके मागवायची तरी व्यवस्थापक, बँकेला द्यायचं असेल तर मॅनेजर आपण म्हणतो किंवा शाखा अधिकारी म्हणतो. असं माननीय हा शब्द वापरायचा आणि योग्य तसा उल्लेख करायचा. आणि पूर्ण पत्ता लिहायचा. जसं नगरपालिकेला लिहायचं असेल तसं माननीय नगराध्यक्ष नांदेड महानगरपालिका किंवा माननीय महापौर आणि त्याखाली नांदेड महानगरपालिका नांदेड असं घ्यायचं. आणि जे काही तुम्हाला सांगायचं आहे तो विषय हा महत्त्वाचा आहे. विषय हा फक्त एकाच वाक्यात यायला हवा, जास्त 2 वाक्याचा 3 वाक्याचा नसावा. विषयावरून पत्राचं सगळं स्वरूप लक्षात येतं. आणि महोदय हा शब्द वापरायचा. महिलांना जर पत्र लिहिलं असेल तर महोदया असं देखील आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. सन्माननीय व्यक्ती महोदय. आणि मुख्य मजकूर, हा मुख्य मजकूर आपल्याला 2 ते 3 परिच्छेदामध्ये घ्यायचा आहे. पुढे तुमच्यासमोर पत्र येणारच आहे, त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. आणि शेवटी डाव्याच बाजूला आपण पूर्वी उजव्या बाजूला लिहायचो आपला, आपली, विश्वासू वगैरे, तर आपला, आपली, तर हे घ्यायचं आणि त्याच्याखाली आपलं नाव लिहायचं आणि तो पत्ता लिहायचा. पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा असतो. पत्र लिहिणारे आपणच आहोत हे परीक्षेच्या दृष्टीने घ्यायचं. आणि हे मेलसारखं हे पत्र आपल्याला करायचं, कॉम्प्युटरवर जसं करतो तशा पद्धतीने. आता तुमच्यासमोर हे पत्र येत आहे. प्रश्न दिलेला आहे की अशा प्रकारे परीक्षेसाठी येतं ते. वसुधा राजे, मुक्काम पोस्ट वाघणी, तालुका वाघणी, जिल्हा ठाणे इथून पत्र लिहून अनियमित वीज पुरवठ्याबाबत विभागीय अधिकारी महाराष्ट्र वीज मंडळ ठाणे यांच्याकडे तक्रार करतात. आता या ठिकाणी कशा प्रकारे लिहून दाखवले आता पहा. दिनांक 18 जून 2020 दिनांक अशी लिहायची. आज मी हे पत्र लिहित आहे म्हणून आजची दिनांक त्या ठिकाणी. आणि कोणाला लिहिलेला आहे, प्रति हा शब्द वापरायचा. माननीय विभागीय अधिकारी महाराष्ट्र वीज मंडळ ठाणे. प्रत्येक याच्या वाक्यानंतर त्या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा आणि पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याचं नाव, ठिकाणाचं नाव, पूर्णविराम. विषय थोडक्यात घ्यायचा, अनियमित वीज पुरवठ्याबाबत तक्रार पत्र. आता महोदय कसं लिहिले बघा. सुरुवातीचा पहिला परिचय, आपला परिचय करून द्यायचा असतो. मी वसुधा राजे, वार्ड नंबर 7 मधील कायमची रहिवासी असून येथील लोकांच्या वतीनं मी हे पत्र आपणास पाठवून आपले लक्ष एका महत्त्वपूर्ण गोष्टीकडे वेधू इच्छिते. हा पहिला पॅरेग्राफ आणि सुरुवात अशा प्रकारे. नंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये आमच्या वार्ड नंबर 7 मधील
उद्यम विभागात एकदम सविस्तर सांगायचं, गेल्या 2-4 दिवसापासून वीज पुरवठा अत्यंत अनियमितपणे होत आहे. काल रात्रभर वीज नसल्याने एकंदरीत रात्रभराच्या झोपेचे हालत झाले. 2 दिवस संपूर्ण वीज पुरवठा नव्हता. त्यामुळे घरातील पंखे व इतर सुखसुविधा देणाऱ्या वस्तूंचा वापर करता येणे अशक्य झाले. घरातील इतर सुखसुविधा म्हणजे जसं संगणक आहे, कॉम्प्युटर ज्याला म्हणतो आपण, मोबाईल चार्जिंग म्हणा, मिक्सर म्हणा, स्वयंपाकघरामधलं टी व्ही म्हणा, मनोरंजनाची साधन, पंखे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला सुखसुविधा देणाऱ्या. त्यामुळे अडचण निर्माण झाली. 2 दिवसापासून तक्रारविषयक माहिती टेलिफोनवरून देऊन आम्ही विभागीय पर्यवेक्षकाबरोबर संपर्कही साधला, पण आमच्या तक्रारीची अजून नोंद घेतलेली नाही. कृपया आता विनंती करतोय आपण, पत्र मिळताच आपण संबंधित अधिकाऱ्यास पाठवून परिस्थिती पाहावी व योग्य निर्णय घेऊन आमची या संकटातून सुटका करावी. सविस्तर आपण थोडक्यात माहिती त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे. आम्हास खात्री आहे, शेवटी त्यांची प्रशंसा करावी लागते, आम्हास खात्री आहे की पत्र मिळताच आपण या दिशेने योग्य कारवाई कराल, किंवा असंही म्हणू शकतो की आपण एक दक्ष अधिकारी आहात. यापूर्वीही आमच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत, त्यामुळे आज आमची समस्या देखील तुम्ही सोडवाल अशी अपेक्षा आहे. आणि आपली आता इथं वसुधा आहे म्हणून आपली वसुधा राजे, मुक्काम पोस्ट वाघणी, तालुका वाघणी, जिल्हा ठाणे, हा जो पत्ता आहे हा आपण सुरुवातीला लिहित होतो, परंतु आता तो पत्ता खाली लिहायचा असतो नवीन पद्धतीने तंत्रज्ञानानुसार. आणि शक्य असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आपला मेल ID जो आहे तो देखील आपण लिहू शकता नवीन पद्धतीनुसार. आता एक तुम्हाला उदाहरण म्हणून या ठिकाणी मी दिलेला आहे, तो अशा प्रकारे असतो. त्यानंतर पत्र पूर्ण झाल्यानंतर आता पहा, मेलवर असं तिकीट, प्रति आणि प्रेक्षक हे नसतं, परंतु तुम्हाला इथं बनवून दिलेला आहे लिफाफा. हा यासाठी की प्रश्न जेव्हा तुमच्यासमोर परीक्षेत येतो तेव्हा उत्तरामध्ये तुम्हाला हा लिफाफा बनवणं आवश्यक आहे. पण संगणकावर प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही काम करून एखाद्या व्यक्तीपर्यंत पत्र, विनंती, मागणी कराल तेव्हा तुम्हाला पत्ता लिहायची गरज नाही. तुमचा मेल ID जो असतो तोच तुमचा पत्ता असतो. तर परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकेत आपल्याला हे करणं आवश्यक आहे. तिकीट शब्द वापरलेला आहे, म्हणजे त्या लिफाफ्यावरती, पाकिटावरती तिकीट लावायचं असतं. बिना तिकिटाचे पोस्टातून ते पत्र पोहोचत नाही. प्रति, ज्याला पत्र पाठवलं आहे त्याचा पत्ता माननीय विभागीय अधिकारी, महाराष्ट्र वीज मंडळ, स्वल्पविराम आहे प्रत्येक ठिकाणी, वांगणी तालुका आहे, गाव पण आहे तेच, आणि जिल्हा ठाणे, हे अशा पद्धतीने. आणि इकडे प्रेषक आहे वसुधा राजे, मुक्काम पोस्ट वाघणी, तालुका वाघणी, जिल्हा ठाणे, त्यांचा मेल त्या ठिकाणी मुद्दाम लिहिलेला आहे. समजा प्रत्यक्ष अधिकाऱ्याने पत्र जरी पाठवलं नाही तर ते मेलवरही त्यांना ते करू शकतात, म्हणून यांना मेल लिहिलेला आहे. आता तुमच्यासाठी 2 प्रश्न आहेत या ठिकाणी. हे तक्रारपत्राचे 2 आहेत आणि 2 मागणीपत्राचे आहेत. मंगेश पवार, 11B इंद्रपुरी, डहाणूकर कॉलनी, संगमनेर, हा नगराध्यक्ष संगमनेर यांना पत्र लिहून आपल्या शाळेसमोरील रस्ता नादुरुस्त असल्याची तक्रार करतो. या पत्राचा नमुना तयार करा. अनिता पाटील, शिवाजी कॉलनी, आंबेगाव, येथून व्यवस्थापक, भारत ग्रंथ भांडार, लक्ष्मी रोड, पुणे 10 यांना शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके मागून घेतो. या पत्राचा नमुना तुम्हाला तयार करायचा आहे. तिसरा आहे, तुमच्या शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा. एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न टाकलेला आहे. तुम्हाला या वरच्या प्रश्नांमध्ये पत्ते दिलेले होते, नावं दिले होते, इथे तुम्हाला स्वतः तयार करायचे आहे मागणीपत्र. आणि पुढे 4, नुकताच खरेदी केलेला मोबाईल व्यवस्थित चालत नसल्याची तक्रार करणारे पत्र दुकानदारास लिहा. दुकानदाराला पत्र लिहायचं असेल तर माननीय व्यवस्थापक
आणि त्या दुकानाचं नाव वगैरे तुम्ही लिहू शकता। अशा प्रकारे हे कार्य करायचं आहे। तुम्हाला एक वही तयार करायची आहे, त्यामध्ये हे असाइनमेंट जे दिलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे। अभ्यासक्रम तुम्ही पुन्हा व्यवस्थित समजून घ्या। परत जर या अभ्यासक्रमामध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये काही जर बदल झाला तर तुम्हाला वेळोवेळी सूचित केलं जाईल। धन्यवाद।